अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे मंगळवार, 12 डिसेंबर तारीख आहे. आता खूप लोकांना प्रश्न पडला आहे की जी आता आपली वर्षातली शेवटची अमावस्या आहे, म्हणजेच कार्तिक महिन्यातली जी अमावस्या आहे आणि ती वर्षातली शेवटची अमावस्या असणार आहे, कारण की डिसेंबर महिना सुरू आहे, वर्ष संपायला आलेलं आहे इंग्लिश महिन्याप्रमाणे. आणि आपलं सगळ्यांना माहिती की आपली मराठी वर्ष संपतं, हे आपलं गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष सुरू होतं. तर हे जे आपल्या आता डिसेंबर मधली जी म्हणजे वर्षातली जे शेवटचा महिना आहे, डिसेंबर कार्तिक महिन्यातली शेवटची अमावस्या कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, त्याबद्दल अशा व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला पितरांसाठी अमावस्येच्या निमित्त काय काय सेवा करता येतील, जे कोणी स्वामी भक्त नवीन म्हणजे स्वामी सेवेमध्ये आले आहेत त्यांना अमावस्येला काय काय सेवा कराव्या, काय उपाय करायला हवेत. आपण खूप लोकांना भीती वाटते, अमावस्या आहे आपण हे करायला नको, चांगली गोष्ट करायला नको, काही करायला नको. पण सगळ्यांना एकच सांगते की आपण आपली वर्षातली जी दीपावली जी आहे, लक्ष्मीपूजन आहे, ते आपण अमावस्येला साजरी करतो. त्याच्यामुळे अमावस्या ही वाईट नाही आहे, भीतीदायक नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला या अमावस्येला काही खूप खूप चांगले उपाय सुद्धा करता येतात. आपल्या पितरांसाठी काही सेवा करायची आहे, त्याचबरोबर आपल्याला ज्या जास्त होतील तेवढं, कारण की बघा, पितरांसाठी सेवा केल्या, पितर खुश असतील, पितरांची आशीर्वाद असेल, पितर तृप्त असतील, आपल्याकडून त्यांचा म्हणजे आपल्याकडून त्यांची सेवा घडते आहे. त्याचबरोबर आपल्याकडून त्यांची आठवण होते आहे वर्षभरामध्ये दर महिन्याला अमावस्येनिमित्त. तर त्यांना सुद्धा आनंद होईल की नाही, खरंच आपले जे काही वंशज आहेत पुढचे, त्यांना आपली आठवण आहे, ते आपल्या नावाने सेवा करतायत, दान धर्म करत आहेत, असं त्यांना जर वाटलं तर ते पण खुश होतील, आनंदित होतील आणि त्यांचा शुभ आशीर्वाद तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये राहील आणि मग तुम्हाला कुठल्याही कार्यामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये अडथळे येणार नाही. खूप लोकांना संतान प्राप्ती होत नाही बघा, खूप अडथळे येतात, खूप दवाखाने करतात, खूप क्लिनिक, खूप ट्रीटमेंट, टेस्ट बेबीचे भरपूर लाख रुपये खर्च करतात आणि शेवटी उपाय म्हणजे रिझल्ट जो तो झिरो असतो, काही सुद्धा भेटत नाही. मग त्यावेळेस ते कुठेतरी धार्मिक गोष्टींकडे वळतात. मग तुम्हाला एकच सांगते की कुठेतरी आपल्या कुलदेवतांचा आपल्याकडून सेवा झालेली नसते, आपला विसर पडला असतो, त्यांचा मान सन्मान आपल्याकडून झाला नसतो, ती एक गोष्ट कारणीभूत असते. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या गुरूंच्याही वरती, आपल्या कुलदेवतांच्याही वरती आपले पितर असतात. पितरांचा जर आपल्याला विसर पडला, वर्षानुवर्ष आपण आपल्या पितरांचं नाव काढत नाही, त्यांच्या नावाने सेवा करत नाहीये घरामध्ये, किंवा कुठलाही दान धर्म आपण करत नाही आहेत, अशा कुठल्याही गोष्टी त्यांच्या नावाने करत नाहीत, वर्षानुवर्ष फक्त आपलं आयुष्य जगतोय आणि काही प्रॉब्लेम आला की दवाखाना करतोय, पण त्याच्यामधून काही रिझल्ट येत नाहीये, आजार पण काही म्हणजे मागे पिच्छा सोडतच नाही आहे आणि आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये रिझल्ट पण येत नाहीत. मग आपण काय करायचं आहे तुम्हाला एकच सांगते, या गोष्टींना कुठे ना कुठे आपण म्हणतो ना कारणीभूत आहे, विज्ञान तर आहेच, पण कुठे ना कुठे एक धार्मिक गोष्टीने बघायला गेलं तर पितरांची जर सेवा नसेल आपल्या हातून घडत, किंवा विसर पडला असेल, किंवा कुलदेवतांचा आपल्या हातून विसर पडला असेल, आपल्याला काही सेवा होत नसेल वर्षानुवर्ष, तर समजून जा की ह्याच गोष्टी कारणीभूत आहेत. ते आपल्या सगळे शुभ कार्य त्यांनी अडवून ठेवलेले आहेत, कारण की ते वरती नाराज आहेत, ते आपल्यावरती नाखुश आहेत, त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत नाहीत. मग कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही. मग तुम्ही कितीही हातपाय मारा, कितीही पैसा होता म्हणजे दवाखान्यामध्ये, तरीही तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेही रिझल्ट मिळणार नाही. त्याच्यामुळे आधी सुरुवातीला आपल्या घरातून आपण स्वतः पडताळून बघा की आपल्या हातून पितरांची किती सेवा होते आपल्या. मग ते आपले कुलस्त्रींनी, आपले माहेरचे कुलस्त्रींना दोन्हीकडच्या पितरांचा दोष असतो, माहेरचा पण आणि सासरचा पण, आणि घरातल्या कर्ता पुरुषांना फक्त त्यांच्या घरचाच पितृदोष असतो. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं आहे की घरातल्या कुलस्त्रीने भरपूर सेवा, भरपूर उपाय आपल्याला करायचे आहेत अमावस्येनिमित्त. कर्त्या पुरुषांना फक्त एकच पितरांचा त्रास असतो, त्यांच्यामुळे त्यांची सेवा ती होऊन जाते, पण आपल्याला माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा पितृदोष असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला घरातल्या कुलस्त्रींना भरपूर सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा काय करायचे, काय उपाय करायचे आहेत ते मी संपूर्ण आज व्हिडिओमध्ये सांगेलच तुम्हाला. त्याचबरोबर अजून एक महत्वाचं म्हणजे, आपण ज्यावेळेस ब्राह्मणाला आपली पत्रिका दाखवतो लग्नाच्या वेळेस किंवा इतर वेळेस, त्यावेळेस आपल्याला ब्राह्मण किंवा म्हणतात, किंवा तुमच्या कुंडलीमध्ये मांगलिक योग आहे किंवा मंगळाचा त्रास, तुमच्या अशुभ योग तुमच्या कुंडलीमध्ये दाखवला जातो आहे, तर त्यावरती सुद्धा तुम्हाला काय उपाय करता येतील. त्याच्यावरती पण खूप लोकांना हा त्रास होतो, मग त्याच्यामुळे लग्न जमत नाही किंवा इतर गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतात. मंगळ ग्रहाचा जर आपल्या कुंडलीत त्रास असेल, पत्रिकेमध्ये त्रास असेल, तर त्यावर देखील आपल्याला काय उपाय करता येतील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. आणि जी माहिती आहे ती लोकांना तुम्ही तोंडी का होईना पण शेअर करायला सुरुवात करा. तर सर्वप्रथम आपल्याला उद्याची मी तुम्हाला अमावस्या कधी सुरू होते ते सांगते आधी. तर उद्या
खूप लोकांनी म्हणतायत की 11 डिसेंबर म्हणजे आज अमावस्या चालू होते आणि उद्या संपणार आहे, तर असं काही नाही आहे. तुम्हाला सर्वांना सांगितलंय की आपल्या केंद्रामध्ये हे मार्गदर्शिका मिळते. या मार्गदर्शिकेनुसार तुम्ही बघा किंवा मी काल निर्णय जी मार्गदर्शिका आहे आपली त्याच्यामध्ये सुद्धा मी पाहिलं आहे, तर उद्याचीच अमावस्या सांगितली आहे. म्हणजे 12 डिसेंबरलाच अमावस्या सुरू होणार आहे. 12 डिसेंबरला दर्श अमावस्या आहे, ती प्रारंभ सकाळी 6:25 सुरू होणार आहे. ती 13 डिसेंबरला सकाळी म्हणजेच पहाटे 5:02 असणार आहे. त्याच्यामुळे उद्या दिवसभर अमावस्येचा योग आहे आणि 13 डिसेंबरला पहाटे 5:02 ही अमावस्या संपणार आहे. आणि 13 तारखेला आपल्याला मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव जो आहे, मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबाचे घट काय काहींच्या घरामध्ये बसतात, षडरात्र ज्याला आपण म्हणतो, आमच्याही घरामध्ये बसतात खंडोबाचे 6 दिवसाचे घट. त्याच्यामुळे ज्यांच्या घरामध्ये घट बसतात त्यांच्यासाठी मी मागचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये माहिती सांगितली आहे, कशी सेवा करायची आहे, कसा घट बसवायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला काय सेवा करायच्या आहेत. कारण कुलदेवतांची सेवा आहे. आपण कुलदेवीची सेवा तर केली नवरात्रीमध्ये कुलस्त्रीने, पण घरातल्या कर्त्या पुरुषांनी होईल तेवढी जास्तीत जास्त या येत्या षडरात्रीमध्ये म्हणजे परवा 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत षडरात्र आहे खंडोबाची. या षडरात्रीमध्ये घट नाही बसते, ठीक आहे, घरातले कर्ते पुरुष करत नाही आहेत ती सेवा, पण घरातल्या कुलस्त्रीने किंवा घरातल्या मोठ्या मुलांनी जरी ही सेवा केली तरी ती फलदायीच ठरणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला मल्हारी सप्तशती हा ग्रंथ घेऊन या लवकरात लवकर. आजचा उद्याचा दिवस आहे, घेऊन या. आणि आपल्या घरात जरी घट नसेल बसत तुमच्या घरामध्ये तरी पण 5 दिवस का होईना संकल्पयुक्त त्या पाठाचं 1 ते 14 अध्याय त्याच्यामध्ये असतात, त्या पाठाचं तुम्ही पाठ मनोभावे श्रद्धेने करा. कारण की आपल्याला दोन्ही पारड सेम ठेवायचं आहे, वरती खाली होऊ द्यायचं नाही आहे, कुठेही झुकतं माप नको आहे. म्हणजे कुलदेवीची जशी सेवा केली आपण तशीच मनोभावे कुलदेवतांची पण सेवा करायची आहे, म्हणजेच खंडोबांची. त्याच्यामुळे नक्कीच सेवायला सुरुवात करा 13 तारखेपासून. आणि घट ज्यांच्याकडे बसतो त्यांनी सुद्धा घट नक्की बसवा. तर आपल्याला अमावस्या कधी सुरू होणार ते सांगितले मी तुम्हाला. उद्या सकाळी 6:25 सुरू होणार, ती 13 डिसेंबरला पहाटे 5:02 संपून जाईल. तर उद्या दिवसभर आपला जे सांगणारे उपाय ते उद्या दिवसभर तुम्हाला करायचे आहे. तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठल्यावरती ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाल त्यावेळेस तुम्हाला असं म्हणतात की अमावस्या दिवशी गंगा स्नान करायला हवं, तीर्थक्षेत्रांचं जे नद्या असतात तिथे स्नान करायला हवं, भरपूर पुण्य त्याचं आपल्याला मिळत असतं. पण आपल्याला तिथे जाणं शक्य नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, यावेळेस आपल्याला घरामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते गंगाजल तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे आंघोळ झाल्यावर तुम्हाला तांब्याचा जो तांब्या असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, भरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ, लाल फूल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं कुंकुम टाकायचं आहे. आणि ते जे जल आहे ते तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं, म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे जे म्हणतो ते करायचं आहे. ते घरातली गोष्ट तुम्ही करते पुरुष पण करू शकता किंवा कुलस्त्री सुद्धा करू शकते, चालेल. आणि ही गोष्ट करताना तुम्हाला ओम सूर्य देवाय नमः, ओम सूर्याय नमः असं तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे उद्या. ते झाल्यावरती तुम्हाला आपल्या घरातला जो उंबरा आहे, सर्वप्रथम आपल्या घराचा जो उंबरा आहे तो तुम्हाला थोडंसं गोमूत्र, हळद, मीठ हे मिक्स करायचं पाणी, त्याच्यामध्ये कपडा बुडवायचा आणि ते पूर्ण उंबरा, प्रवेशद्वार सगळं तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. उद्या वर्षातली शेवटची अमावस्या आहे आणि हे उपाय नक्कीच तुम्हाला खरंच सांगते आपल्या केंद्राप्रमाणेच हे सगळे उपाय आहेत. त्याच्यामध्ये कुठलेही आम्ही आमच्या स्वतःच्या कुठल्या गोष्टी करत नाही. आणि हे जे उपाय आहे ते वर्षानुवर्ष आम्ही स्वतः करत आलेलो आहे. खूप प्रसन्न वाटतं हे उपाय केल्यावरती. त्यामुळे हा उंबरा पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हळद जी असते आपली हळद, त्याच्यामध्ये गोमूत्र मिक्स करायचं आहे, थोडं गंगाजल पण टाकू शकता आणि थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, थोडंसं लपथपीत लेप करायचं आहे त्याचा आणि तुम्हाला उंबऱ्यावरती त्याचं तुम्हाला तो हळदीचा लेपन करायचा आहे. आणि बाजूला जे तुमची तुळशीची पावलं आहेत, लक्ष्मीची जी पावलं आहेत त्याच्यावरती तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. उंबऱ्याची पूजा करायची आहे उद्या. आणि तुम्हाला जी काही तुम्हाला प्रार्थना करतील तुम्ही प्रार्थना उद्या तिथे करायची आहे. प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि प्रवेशद्वारावरती मधोमध तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिक हे प्रवेशद्वारावरती असायलाच हवं. चिकटवलेलं चिटकवू नका, त्याचा काही उपाय नाही. त्यामुळे हळद आणि कुंकू मिक्स करूनच ते प्रवेशद्वारावरती तुम्ही काढायचं आहे मधोमध तुम्हाला. हे उपाय झाले. घरात ज्यावेळेस तुम्ही स्वच्छता कराल, अमावस्या दिवस आहे, होईल तेवढी घरातली जास्तीत जास्त अडगळ घराच्या बाहेर काढून टाका. घरामध्ये अडगळ ठेवू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. उलट तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता वाढेल, निगेटिव्हिटी वाढेल आणि तुम्हाला स्वतःलाच प्रसन्न वाटणार नाही पसारा बघून, तो अडगळ बघून. त्याच्यामुळे होईल तेवढी जास्तीत जास्त अमावस्येला घरातली अडगळ, घरातल्या ज्या लागणाऱ्या गोष्टी नाही आहेत, बंद पडलेली घड्याळ असेल, तुटलेली यंत्र असतील, फाटलेली कपडे, तुटलेली चपला असेल, सगळ्या घराच्या बाहेर काढून
काढून टाका. उगीच ढिगारा घरामध्ये करून ठेवू नका. त्याचा तुम्हाला स्वतःलाच त्रास होणार आहे आणि त्याच्यामुळे जे दरिद्रता असेल, अलक्ष्मी असेल ती घरामध्ये प्रवेश करेल. लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करणार नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट करायची आहे. जाळ्या जळमटे काढताना सगळं स्वच्छ करून घ्या. जाळ्या जळमट काढून घ्यायची आहेत आणि उद्या तुम्हाला घरातली जी लादी आहे, झाडून घेतल्यावरती घरातली लादी ही पुसताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र, हळद आणि थोडं मीठ टाकून तुम्हाला ते पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे. उद्या तुम्हाला तुमचे जे काही गॅस आहे, शेगडी आहे, त्याची सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून पूजा करायची आहे. कारण की अन्नपूर्णा माता तिथे वास करत असते. त्याच्यामुळे तिची सुद्धा तुम्हाला उद्या पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझं घर हे धनधान्याने भरलेलं असू दे आणि ज्या अग्नीवरती मी स्वयंपाक बनवते तो जो स्वयंपाक आहे तो चविष्ट होऊ दे आणि जो कोणी माझ्या घरामध्ये अतिथी येते खाऊन तृप्त होऊ दे, कधीही कोणी उपाशी जाऊ नये, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ह्या गोष्टी झाल्यावरती अमावस्ये दिवशी आपल्या घरातील देवघर जे आहे ते स्वच्छ करा. सगळं घर स्वच्छ करतो, मग देवघर पण स्वच्छ व्हायला हवं. पूर्ण काढून घ्यायचं, बाहेर पायऱ्या वगैरे सगळं काढून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. गोमूत्र पाण्यात मिक्स होऊन स्वच्छ करून घ्या. देव जे आहेत ते देव तुम्हाला धुवायच्या अगोदर, हे बघा काही काही सवय असते की देव उचलले आणि घेऊन गेले धुवायला, घासायला घेऊन गेले, पण नाही. आपण ज्या वेळेस देवघरात देव असतात त्यावेळेस आपण कशी त्यांना एकदम जसं काहीतरी देव आहेत आपल्या समोर बसले अशी आपण त्यांना प्रार्थना करतो, त्यांच्याकडे इच्छा मागतो, असं की त्यांना अक्षरशः आपण फूल खूप सजवतो कारण की ते देव आहेत. पण ज्यावेळेस आपण त्यांना धुवायला किंवा स्वच्छ करायला नेतो त्यावेळेस आपण त्यांना उचलतो, तांबणात भरतो आणि घेऊन जातो. असं न करता एक तुम्हाला सांगते मी कशी प्रथा करायची, तुम्हाला म्हणजे कसं तुम्हाला घेऊन जायचं. ज्या वेळेस आपण देव उचलून तांबणामध्ये ठेवणार आहोत धुवायला, स्वच्छ करायला, रोजच्या आंघोळीच्या वेळेस नाही, पण ज्यावेळेस आपण त्यांना पितांबरी, पावडर ज्याने तुम्ही स्वच्छ करणार असाल त्या दिवशी तुम्हाला असं बोलायचं आहे देवांना की हात जोडून प्रार्थना करायची की हे देवादी देवांनो, मी आज तुम्हाला स्वच्छ करणार आहे. मग ती पितांबरी असेल, लिंबू मिठाने स्वच्छ करणार आहे. तर तुम्ही थोड्या वेळेसाठी तुमचं जे काही अस्तित्व तुमचं ह्या मूर्त्यांमध्ये आहे, टाकामध्ये आहे, ते सगळं थोड्या वेळेसाठी तुमचं या मूर्तींमध्ये अस्तित्व थोड्या वेळेसाठी बाहेर येऊ देत आणि मी तुम्हाला स्वच्छ करण्यासाठी घेऊन जाणार आहे आणि स्वच्छ करून आणल्यावरती परत तुमचं अस्तित्व त्या मूर्तींमध्ये तुम्ही स्थानापन्न व्हा, अशी तुम्हाला प्रार्थना करायची असते. कारण की ते देव आहेत, आपण त्यांना एवढं मानतो, एवढं त्यांच्यासाठी करतो, म्हणजे त्यांना अक्षरशः सजवून नटवून फूल हार वगैरे सगळं सजवतो. आणि ज्यावेळेस त्यांना स्वच्छ करायचं त्यावेळेस त्यांना उचलायचं आणि डायरेक्ट घासायला सुरुवात करायची, असं न करता अशी प्रार्थना आधी करायची आहे. अशी त्यांना आधी तुम्ही म्हणजे काय म्हणतात ती आज्ञा मागायची आहे आणि मगच त्यांना ते धुवायला घेऊन जायचं आहे. स्वच्छ करायला विसरू नका अमावस्येच्या दिवशी, कारण की देव सुद्धा स्वच्छ करायचे असतात. ही गोष्ट झाली. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अजून एक गोष्ट ती म्हणजे उद्या तुम्हाला पितरांचा दिवस असतो. उद्या तुम्हाला पंचमहायज्ञ घरामध्ये करायचंच आहे. 5 कामं सगळ्यांना माहिती आहे. अग्नीला कागदाला तूप लावून अग्नीला तो तुम्ही जाळायचा आहे कागद, आपल्या कुलदेवी आणि पितरांचं नाव घेऊन अग्निदेवताभ्यो नमः, पितृदेवताभ्यो नमः, कुलदेवी स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कावड्याला, चिमणीला तुम्हाला थोडासा तांदूळ, घास जो आहे आपल्या तव्यावर जी पहिली चपाती करतो ती छोटीशी दामटी करायची, ती कावड्याला करायची आहे. ती तुम्हाला दुपारी ठीक 12 वाजता ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे. कोणी घरात अन्न उष्ट करायच्या आधी ती करून घ्यायची आणि ती तुम्हाला कावड्याला ठेवायची आहे. तिसरी गोष्ट, जिथे कुठे मुंग्या असतील कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची चिमटीभर. चौथी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्हाला जे गाईचा गोठा असेल कुठे तिथे तुम्हाला चारा खाऊ घालायचा असेल, नसेल तर तुम्ही गो संवर्धन म्हणून कुठेतरी एक ऍप असतं किंवा देणगी असते तिथे तुम्ही ते देऊ शकता. पाचवी गोष्ट जी म्हणजे आहे, घरामध्ये कोणीही अतिथी येऊ दे, उद्या लहान मूल कुठे भेटलं वाटेमध्ये शेजारी तर त्यांना तुम्हाला खाऊ द्यायचं आहे किंवा घरामध्ये एखादी अतिथी आली तर तिला तुम्हाला खाऊन तरी तृप्त करायचं आहे. अशा प्रकारे पंचमहायज्ञ ही अतिशय, जो कोणी घरामध्ये रोज पंचमहायज्ञ करतो ना त्यांना पितृदोषाचा त्रास खूप प्रमाणामध्ये कमी होतो आणि रोज नित्य सेवान पंचमहायज्ञ ज्यांच्या घरामध्ये होतं त्यांची इतर सेवा ज्या काही तुम्ही करता त्या सगळ्या सेवा लवकरात लवकर फलद्रूप होत असतात. त्याच्यामुळे ह्या अक्षरशः परमपूज्य गुरुवारांनी सांगितलं आहे, पंचमहायज्ञ केले तर पितृदोषाचा त्रास हा खूप प्रमाणामध्ये कमी होतो. ही गोष्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दुपारी बरोबर 12 वाजता आपल्या घरातले जे कर्ते पुरुष आहेत त्यांना सांगायचं आहे आपल्याला हिरण्य दान द्यायचं आहे, पितरांच्या नावाने दान देणे. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, एक जानवं जोड, 11 रुपये दक्षिणा तुमच्या इच्छेनुसार आणि 1.25 पावशेर पेढे, असं तुम्हाला दुपारी 12 वाजता जो कोणी द्यायला जाणार आहे त्यांनी सकाळी काही सुद्धा खायचं नाही आहे आंघोळ केल्यावरती. आणि आंघोळ झाल्यावरती तुम्हाला हे पंचमहायज्ञ करायचं आहे. आणि हिरण्यदान द्यायला जायच्या आधी
तुम्हाला कुठे जवळच्या मंदिरात जिथे कुठे ब्राह्मण असेल त्यांना तुम्हाला दान करायचं आहे आणि हे दान केल्यावर त्यांच्या पाया पडायच्या आणि त्यांच्याकडून परत प्रसाद घ्यायचा नाही आणि नीट घरी यायचं आहे. घरी आल्यावर तुम्हाला उद्या आपल्याला तर्पण करायचं आहे, पितरांच्या नावाने तर्पण करायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे तामण घ्यायचं, त्यात पाणी घ्यायचं तळहातावर आणि अंगठ्याच्या साईडने त्यांना ते अर्घ्य दान करणे म्हणजे पितरांना अर्घ्य दान करणे हे करायचं आहे. त्याचबरोबर उद्या तुम्ही पितरांच्या नावाने हवन सुद्धा घरामध्ये करू शकता. एक तुम्हाला टोपलं घ्यायचं आहे, जे तुमचं ताम्हण जे म्हणतो टोपलं ते घ्यायचं आहे तांब्याचं. त्याच्यामध्ये तुम्हाला शेणाची गौरी ठेवायची आहे. त्यावरती तुम्हाला तूप असतं, तुपामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये पितृसूक्त आणि पितृतुष्टीकारक स्तोत्र दिलेलं आहे. हेच स्तोत्राचं तुम्हाला पठण करत करत प्रत्येक ओवीला ते जे तूप आणि काळे तीळ मिक्स केले आहे ते शेणाच्या गौरीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे. दक्षिणेकडे दक्षिण दिशेला तोंड करूनच बसायचं आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला कुठेही काही खाऊन पिऊन करायच्या नाही आहेत. तर तुम्हाला काही न खाता पिताच ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. ह्या गोष्टी करा. खरं सांगते पितरांसाठी दिवस असतो अमावास्या दिवस आणि या दिवशी जेवढी जास्तीत जास्त पितरांच्या नावाने हवन तर्पण दान धर्म करताल तेवढंच तुमच्यासाठी चांगलं आहे. येणारं वर्ष हे तुमच्यासाठी खूप चांगलं जाईल पितरांच्या आशीर्वादाने. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचा अशुभ ग्रह आहे त्यांच्यासाठी आता उपाय सांगते, महत्वपूर्ण आहे, नीट ऐका. तर उद्या मंगळवारी अमावास्या आलेली आहे, त्याच्यामुळे ह्याला भौम अमावास्या पण म्हणतात. कारण की मंगळ ग्रहाला भौम ग्रह सुद्धा म्हणतात, भौम नावाने त्यांना ओळखलं जातं. आणि उद्या अमावास्या ही मंगळवारी आली आहे त्याच्यामुळे भौम अमावास्या म्हणून ओळखली जाणार आहे. आणि या दिवशी ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचा अशुभ ग्रह म्हणजे जो म्हणतो दोष आहे, अशुभ योग आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये, त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीमध्ये मांगलिक योग असा म्हटलं जातं आहे, त्याचा त्रास असेल त्यांनी उद्या मंगळाची पूजा करायची आहे. आता मंगळाची पूजा कशी करायची उद्या तुम्हाला, तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे शिवलिंग आहे त्यांनाच मंगळाची पूजा म्हणून त्यांच्यावरतीच आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे शिवलिंगावरती. आणि ती पूजा करताना तुम्हाला त्याच्यावरती जे आपलं शिवलिंग आहे त्याच्यावर तुम्हाला लाल फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती लाल जे मसूर डाळ आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे. तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे उद्या आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ज्यांना कोणाला कुंडलीमध्ये मंगळ ग्रह किंवा मांगलिक ग्रहाचा अशुभ योग आहे त्यांनी उद्या नक्कीच शिवलिंगावर मंगळाची पूजा म्हणून शिवलिंगावर ही पूजा करायची आहे. लाल फूल अर्पण करायचं आहे आणि लाल मसूर डाळ अर्पण करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला उद्या हे सेवा करायच्या आहेत. अतिशय महत्वपूर्ण आहेत ह्या सगळ्या सेवा, आम्ही स्वतः करतो त्याच्यामुळे तुम्ही पण करा. आणि तुम्हाला स्वतःलाच वाटत असेल की नक्कीच आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कुठेतरी अडले आहेत आणि सगळे प्रयत्न करून थकला आहात तर नक्कीच पितरांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आणि पितरांचा आशीर्वाद सोबत असेल, पितरांनी जर आज्ञा दिली तरच आपले गुरु आणि आपली कुलदेवी कुलदैवत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात, हेही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नक्कीच उद्या पितरांची सेवा करायला आणि जे काही उपाय सांगितले आहेत छोटे छोटे ते नक्कीच करायला विसरू नका. आणि उद्या जमलंच तर उद्या नवनाथ पारायण 900 श्लोकी जो ग्रंथ आहे छोटा ग्रंथ त्याचं सुद्धा पठण करायला विसरू नका. त्यामुळे ह्या सगळ्या सेवा सगळी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.